नमस्ते, मैं मोनाली टायर ट्रेल्स के साथ अभी सिन्नर के और एक मंदिर में आई हूँ जहाँ पे महागणेश जी हैं। जैसे आप देख सकते हो भव्य रूप है गणेश जी का, विघ्नहर्ता का। और भी एक मंदिर है इसमें, यहाँ पे जो है यहाँ के ग्राम देवता भैरवनाथ जी। तो हम इस मंदिर की जो मान्यता है, इसका इतिहास है, पूरी जानकारी लेंगे। तो हमारे साथ यहाँ जो बैठे हैं वो यहाँ के विश्वस्त भी हैं और यहाँ के पुजारी जी भी हैं। हम उनसे रूबरू होते हैं। यहाँ की जानकारी है, जो ऐतिहासिक जानकारी है और जो मान्यता है, आमतौर पे जो भाविक लोग हैं उनकी क्या मान्यता है और कैसे यहाँ पे पूजा विधि वगैरह होती है, वो सब हम जानकारी लेंगे। नमस्कार. नमस्कार. जय गणेश. जय गणेश. तुमचा परिचय तुम्ही देऊ शकता? आम्ही सिन्नरचेच आणि हे जे ग्रामदैवत आहे भैरवनाथ महाराज देवस्थान, याचे आता परंपरागत पुजारी विद्यमान. आमचे 13 पिढ्या गेल्या, माझी 13वी. 450 वर्षापासून आम्ही इथं पुजारी बनून आणि आता ट्रस्टी पण आपण. तुमच्या सगळ्याच पिढ्या जवळजवळ इथे पूजाचं 13 पिढ्या इकडेच पूजा करत आलेले. आता हे जे महागणेश आहेत ह्यांची एक तर म्हणजे मूर्ती खूप विशाल आहे. हे आपण सहसा कुठल्याही देवळात बघत नाही. मग ह्यांचा इतिहास, हे जे गणेश जे स्थापन केले ह्यांचा इतिहास तुम्ही सांगू शकाल का? हो, सांगू शकतो. इथे सिन्नरमध्ये रंगनाथ पेंटर म्हणून होते, मोठे कलाकार होते. पूर्वी कसं आता गरिबी परिस्थितीमुळं मूर्त्या घडवणं किंवा एवढी कॅपॅसिटी नव्हती, गाव छोटं होतं. जे रंगनाथ पेंटर होते ते मोठे कलाकार मनुष्य होते. इथं त्यांनी भरपूर मूर्त्या देवीच्या देवतांच्या बनवल्या आणि मग त्यांच्या वडिलांची इच्छा होती एक गणपतीची मूर्ती बनवायची मोठी. मग त्यांनी काय केलं, 1947 साली देश स्वतंत्र झाला. मग त्या टायमाला त्या व्यक्तीने एकट्याने सगळं मटेरियल आणून आणि ती मूर्ती घडवायला त्यांना वर्ष गेलं. एक वर्षात त्यांनी सिमेंट दगड याचे वापरून ती, त्यावेळी त्यांना त्या काळात 1200 रुपये खर्च आला. म्हणजे आता 75 वर्ष झाली आहे. ही मूर्ती एवढ्याच उंचीची, एवढीच तेव्हा बनवलेली 75 वर्ष झाली. हो, पूर्वी तर ओपन होती पावसात. मग पूर्वी एक छोटा स्लॅब बनवला होता, तो बी म्हणजे झाली. तर मोठं चिंचेचं झाड होतं, त्याच्यावर ते झाडा ते आपण जीर्णोद्धारात काढून घेतलं आणि मग आता यावर्षी परत रिनोव्हेट केला तो. हा जो गावच्या, हे आता हे नवीन जे केले, हे जे केलेलं आहे सगळं नवीन आहे. आणि त्या मूर्तीचं बी आता आपण काय झालं, थोडी झिजली होती, तिचं पण आपण करून घेतलं सर. ही उंची केवढी आहे? 12-12.5 फूट आहे. 12-12.5 फूट. आता ह्याचा इतिहास तुम्ही मग जसं म्हणालात की ह्याला 75 वर्ष झाली. मग ह्याचं जे आपले जे जास्ती करून जे गणपतीचे जे सणवार वगैरे असतात तेव्हा ह्याच्यात इथे विशेष असं काय पूजन वगैरे असतं? गणपतीच्या वेळेस होतं, गणेश जयंतीला होतं आणि दर चतुर्थीला होतं. इथे काही असं विशिष्ट म्हणजे वेळ असते पूजेची, म्हणजे आरती वगैरे करतात? किती वाजता करतात आरती? करताना आता गणपतीच्या वेळेस करतात आणि चतुर्थीला. एरवी आरती रोजची नसते का नित्य? आणि मग जेव्हा चतुर्थीला म्हणा किंवा आपलं गणेश जयंती जी असते, जे आपले गणपती बसतात ते सार्वजनिक गणेश उत्सव जेव्हा असतो तेव्हा मग इकडे नियोजन कसं असतं? कार्यक्रम होतात, 10 दिवस कार्यक्रम राहतो.
10 दिवस कार्यक्रम असतात. म्हणजे तुम्ही काय काय विविध कार्यक्रम राबवता? ढोलपथक राहतं, मिरवणूक राहते, काही स्पर्धा होत्या. आणि मग भंडारा वगैरे असं काही असतो का इकडे? पण भाविकांची गर्दी भरपूर असते. भरपूर प्रचंड. ह्या गणपतीला गेलं की हा चिंतामण आहे, म्हणजे आमची चिंता हरतो. ह्या गणपतीला गेलं की आपण ह्याच्यात कुठल्या तरी गोष्टीतून मुक्त होतो. मग अशी काही कहाणी आहे का ह्या गणपतीवर? नाही तसं भावताचा देव. आता शिर्डी जेवाले आता भरपूर. आता शिर्डी मुंबई पुण्याला कसं आहे गणपती दैवत प्रचंड आहे. हां. अवघं आहे. आता भाविक आहे बा, तुमची श्रद्धा जशी ज्याला त्याची श्रद्धा विश्वास आहे त्याला पावताचे. गणपती काय आता आपलं सिन्नरचं दैवत आहे असं नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आद्य मान गणेशाचाच आहे. नाही तरी पण म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही जो सिन्नरला आलो नवस करताना करताना लोक नवस वगैरे करतात का? नारळाचे. मग असं खूप जण असे नवस वगैरे काही अशी ठराविक पद्धत वगैरे आहे का? कारण की आपण जसं म्हणतो की ह्याला शिंगणापूरला गेलं की पद्धत असते तेल वगैरे वाहून हे सगळं करायचं. मग एक काही तोरण बांधताना नारळाचा नवस करता. एकटीच नारळ एका ज्याची त्याची कपेटी तोरणाचा नवस करतं. अच्छा, म्हणजे काही येतं फळ मिळालं मोदकाचं करतं. म्हणजे जशी संख्या असेल त्यांची जशी इच्छा असेल तसं त्याच्या खिशाप्रमाणे ते किंवा भक्तीप्रमाणे आपण म्हणू शकतो. तो जैसे इन्होंने बताया ये गणेश जी हैं, उनको इस मूर्ति को बना के 75 ईयर्स 75 साल हो गए. मतलब जितने साल हमारी आज़ादी को हुए हैं उतने ही साल इस गणेश जी को हुए हैं. सिर्फ अभी जो आपको दिख रही है मूर्ति वो जीर्णोद्धार करने के बाद उसका जो नया स्वरूप है वो है, सिर्फ उसको लेपन किया गया है. क्यों? क्योंकि 75 साल में जब वो खुले में थी तब धूप, बारिश, ठंडी हवा, इसके कारण उसका जो पहले का रूप था वो थोड़ा बहुत ख़राब हो गया. तो कोई भी ये नहीं चाहता कि हम जिस भगवान को मानते हैं उसका स्वरूप बिगड़ जाए, इसलिए उसका पुनः लेपन किया गया है. 75 साल मतलब, और 12.5 फुट जिन्होंने भी बनाया है अकेले ने 1 साल में खुद होके मटेरियल सब जमा करके बनाया है वो जो व्यक्ति थे. तो हम ये भी कह सकते हैं कि उनकी ज़िद आज हमारे यहाँ पास महागणेश के रूप में बैठे हैं. तो एक तरीके से उन्होंने एक यहाँ पे उनका प्रतीक, उनकी छाप छोड़ी है, उनकी कला दिखाई है वहाँ पे. एअर इंडियानी पहिलं कॅलेंडर छापलं होतं. हां. पोस्टर पार्क एअर इंडिया जे आपले या गणपतीचं कॅलेंडर ज्यावेळी त्यांनी पहिलं छापलं ते यांचा फोटो होता. आणि इथं कमीत कमी पूर्वी काळी म्हणजे 5 ते 6 जुन्या हिंदी पिक्चर गुजरातीचे शूटिंग झालेले. आणि जे पेंटर होते बनवणारे तर लता मंगेशकरचे वडील काय दीनानाथ मंगेशकर, तिथं त्यांची नाटक कंपनी यायची त्या काळात देश स्वतंत्र झाल्यानंतर. तिथं महिनाभर त्यांची नाटक कंपनी संगीत नाटकं बनवायची. त्यांचा सगळ्यांचा मेकअप हे करीत होते ज्यांनी काम. हां. एक मतलब कह सकते हैं एक इंटरेस्टिंग वाकया इन्होंने अभी जस्ट बताया है कि हमारी जो गान साम्राज्ञी है, गान कोकिला है लता मंगेशकर जी, उनके जो पिताजी थे उनका एक ट्रूप था नाटक का दीनानाथ मंगेशकर जी का. तो वो जब यहाँ पे आते थे, यहाँ पे रहते थे, तो जिन्होंने ये मूर्ति की रचना की है वही खुद उन कलाकारों का मेकअप भी करते थे. मतलब इतने बड़े आर्टिस्ट थे कि उनके पास ही आके वो जो कलाकार थे मेकअप करवाते थे.
तो दिस इज़ समथिंग डिफरेंट. इट्स वेरी इंटरेस्टिंग टू नो कि भगवान की रचना, जो मूर्ति की रचना करने वाले इंसानों को ही रंग रूप देते थे, अलग हटके रूप देते थे. मतलब इसका इतिहास बहुत ही प्राचीन है, बहुत अच्छा है. यहाँ पे शूटिंग भी हो चुकी है. एयर इंडिया का पहला कैलेंडर जब छपा था तब इन्हीं गणेश जी के प्रतिमा का जो फोटो था वो उसमें छपा था. मतलब हम कह सकते हैं कि ये गणेश जी हैं, बहुत जगह पे अलग अलग स्वरूप में घूम चुके हैं, बहुत लोगों को आशीर्वाद दिया है. और यहाँ पे लोग मन्नत मांगने भी आते हैं, जिसकी जैसी इच्छा हो उस हिसाब से. नारियल की जो माला होती है उसका भी वो एक मांगते हैं कि मेरा ये कार्य पूरा हुआ तो मैं 11 नारियल चढ़ाऊँगा या 21 नारियल या 51 नारियल, जो जैसी श्रद्धा रखता है. और आपकी जितनी श्रद्धा उतना आपको फल भी मिलता है. मतलब जैसे ही मैं पहले भी कह चुकी हूँ, आप जितनी श्रद्धा के साथ जाते हो उसका फल वैसे ही भगवान आपको वापस देते हैं. मतलब आप में अगर पूरी श्रद्धा है तो आपको फल तुरंत मिलता है. आप आधी अधूरी श्रद्धा लेके चलोगे तो आपको फल जल्दी नहीं मिलेगा. तो हमें यही देखना है कि श्रद्धा अगर आप रखो तो आपके दिमाग में कोई भी भ्रम ना हो उस भगवान के प्रति. तो यही चीज़ हमें गणेश जी सिखाते हैं. गणेश जी ये भी सिखाते हैं हमें कि मैं किसी भी रूप में हूँ, आपके जो विघ्न है वो हर दूँगा. आप मुझे एक चढ़ावा दो या ना दो, उनकी अपेक्षा नहीं होती. बस ये भक्ति होती है दिखाने के लिए, कि धन्यवाद करने के लिए भगवान के कि आपने जो मेरी जो भी समस्याएं हैं उनका जो हरण किया है, जो विघ्न हटा दिए हैं और मेरी जीवन का जो मार्ग है वो सरल किया है. उसके लिए वो जो भी कहते हैं वो यहाँ पे चढ़ावा चढ़ाते हैं, भले वो मिठाई के रूप में हो, मोदक के रूप में हो या नारियल की माला के रूप में. अब हम चलेंगे यहाँ के ग्राम देवता के मंदिर में, जो है भैरवनाथ का मंदिर. तर विलास दादा, आपण त्या मंदिराचा इतिहास बघूया.